हे बघा गुडिया ते नको ग बाई, आमच्याकडे सारखं लाईट. दीड वर्ष झाले वाटते मी केलीच नाही आहे. बघा की पाऊस किती होता ना, सगळे कपडे भिजले. तर परत येऊन कपडे वगैरे. गुड मॉर्निंग गाईज. हे बघा सकाळी ना 6 वाजताचं आहे हे बघा बॅरल ना खाली झालं होतं, त्याबद्दल मी ना 15 दिवसाला एकदा तरी बॅरल सगळं स्वच्छ धुवून घेते आहे. आणि माझा ना व्हिडिओ शूट ना आरोही करायला लागले, ती आहे म्हणून मी म्हटलं की सकाळी धुवून घेऊया, नंतर मग परत कोण नाही शूट करायला, म्हणजे एकटीला होत नाही ते व्हिडिओ कॅमेरा लावायला वगैरे. हे बघा पूर्ण सगळं स्वच्छ झालेलं आहे हे बॅरल. आमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम आहे ना, त्याबद्दल आम्हाला एवढं मोठं बॅरलमध्ये ना असं धुवून सगळं ना पाणी भरून ठेवावं लागतं. नाहीतर नाही ठेवलं की ना पाणी कधी येतं कधी जातं काय समजत पण नाही आहे, एवढं प्रॉब्लेम आहे पाण्याचं. हे बघा झालं माझं धुवून. हाय हॅलो नमस्ते, तुम्हाला सगळ्यांना स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आणि मी आहे आर्या. आणि आत्ता वाजलेले सकाळचं 10:30 वाजता. आणि चला आता मी गुडियाला आणायला जाते. सॅटर्डे आहे ना, तो लवकर सुटते स्कूलमध्ये. आणि काल ना रात्रीपासून आमच्याकडे खूप पाऊस जोराने चालू आहे. आता मला वाटते की 10-15 दिवस तर पाऊस नव्हतंच, लेकिन आता कालपासून चालू आहे पाऊस. चला तुम्हाला एकदा दाखवते मी. हे बघा आत्ता जरा कमी झालेलं आहे, नाही तर खूप जोराने पाऊस होतं. आता ना थोडंसं कमी झालेलं आहे की ना, काल रात्रीपासून खूप जोराने पाऊस पडतं. चला मग आता 10:30 वाजलेले. चला मी आणते त्याला, मग नंतर ना ब्लॉग कंटिन्यू करते. आणि ब्लॉग स्किप करू ना, पूर्ण बघा आणि ब्लॉगमध्ये बनवून राहा. चला मग. हे बघा आत्ता 11 वाजलेले, गुडियाला आणलेले आहे मी. आणि हे बघा की पाऊस किती होता ना, सगळे कपडे भिजले. तर परत येऊन कपडे वगैरे चेंज केला. हे बघा गुडिया ते नको ग बाई, आमच्याकडे सारखं लाईट जाते आणि गरम होते तरी पण ऐकायला तयार नाही. हे बघा ते कसले कपडे घालून बसलेले. हे बघा टँटडॅन तिला ना हसले. आणि ते बर्थडे फ्रॉक असतात ना फ्रिलवाले वगैरे नेटचे, ते ना तिला खूप आवडतात. अजून आम्ही काय नाश्ता केला नाही. चला आता नाश्ता करून घेते. नाश्ता अजून जेवण पण बनवायचं आहे. चला आता नाश्ता बनवूया. चला चला. हे बघा आता मी माझ्यासाठी सँडविच करून घ्यायला लागले, पीनट बटरचं सँडविच. आणि हे पीनट बटर आहे ना रेडीमेड नाही आहे, फक्त डब्बा आहे. त्याच्या आतमधलं जो पीनट बटर आहे ना, ते मी घरीच बनवलेलं आहे, त्याचा व्हिडिओ पण आहे. आणि असंच मी इथं ना दूध वगैरे काढून तापून ठेवायला लागले. इथं ना मी दुपारचं जेवणाचं तयारी करायला लागले. भात लावते. आणि हे गुडियासाठी थोडंसं मी असं वरण करून घेते. काय नाही, फक्त मुगाची डाळ आहे, थोडंसं मीठ आणि थोडंसं हळद आणि जिरा घालून मी असं ठेवून टाकते. सिटी झाल्यानंतर बंद करूया. हे बघा आमच्याकडे कालपासून खूप जोरानेच पाऊस चालू आहे. हे बघा मी हिरवे वाटाणे आणि बटाटा जरासं शिजून घेते. मला पावभाजी करायचं आहे. मला कुठलं पण माझ्याकडे भाज्या नाही, फक्त एवढ्यानं मी पावभाजी करणार आहे. इथं ना आरोहीनं जेवण करून घेते, फक्त भात आमटी आहे. इथं गुडिया काय तिचं काम करायला लागलं मोबाईलमध्ये. इथं संध्याकाळ झालेलं आहे 5 वाजता. मी माझं कॉफी पिऊन घेते, की मी सकाळी कॉफी पिली नाही आहे. एक टाईम तरी कॉफी पाहिजेच आहे, नाहीतर ना दिवस ना बरोबर जातच नाही. सकाळी एवढं घाई झालं मी पिल्लीच नाही आहे. आता चला पिऊया कॉफी. आणि हे बघा गुडिया ना आत्ता संध्याकाळी झोपलेली आहे. हे बघा माझं मी कॉफी एन्जॉय करून घेते, तुम्ही पण या प्यायला. हे बघा इथं कॉफी पिल्यानंतर ना हे भांडे ना माझ्या वाट बघत होते, कधी येऊन मला घासून ठेवणार स्वच्छ म्हणून. हे आता भांडे वगैरे धुवून घेतलेले किती पण बघा, एक झाल्यानंतर एक काम असतंच घरी. भांडे वगैरे सगळं स्वच्छ. हे चमच्याना मी धुतल्यानंतर बुट्टीमध्ये घालत नाही, मी जाऊनच स्टँडला लावून टाकते, कारण की एक पण चमचा मिळत नाही आहे. हे बघा ओटं वगैरे पुसून काढते. किती वेळ तरी पुसायचं, तर एक झाल्यानंतर एक सारखं पुसतच राहायचं. हे मी ना कुकरला सिटी झाल्यानंतर हे उकडून ठेवलेले आहे. इथं मी सकाळी धुवून ठेवलेलं बॅरेल ना आत्ता पाणी आलेलं आहे, त्याबद्दल मी पाईप लावून भरून घ्यायला लागले. हे बघा अर्धा भरलेलं आहे. त्याच्याकडे खूप लक्ष द्यायला पाहिजे पाणीकडे. आता ही बघा आरोही आलेले आहे क्लासवरनं, तिचं डान्स क्लास होतं, अजून झोपलेली आहे.
आता वाजते 5:45 वाजता. आमच्याकडे तरी पाऊस जोराने चालू आहे. गुडिया उठलीस? आत्ता वाजलेलं आहे 6:15 वाजता आणि खूप दिवस झाले पावभाजी नाही केली होती. खूप दिवस नाही, ॲक्च्युली 1.5 वर्ष झाले वाटते मी केलीच नाही आहे पावभाजी. आज ना खायच्यासारखं खूप इच्छा होती, चला मग पावभाजी करूया. मी खूपच सिंपल पद्धतीने पावभाजी करणार आहे. फक्त 3 टोमॅटो घेतलेले आहे आणि 1 कांदा कापून ठेवलेले आहे. आणि ह्याच्यामध्ये बघा मी मस्टर्ड ऑइल घालते 2 चम्मच आणि त्याच्यामध्ये मी ना 1-2 चम्मच ना हे अमूल बटर घालते. माझ्याकडे ना कुठले पण भाज्या नाही आहे. सगळं ह्यावेळी काय झालं, गुडियाला बरं नाही म्हणून ना आपल्याकडे ना दर मंगळवारी भाज्याचं हे बसतं इकडं, भाज्याचं बाजार बसतं. ह्यावेळी गुडियाला बरं नाही म्हणून मी गेलेच नाही, की लोकल भाजी असताना ते जरा पण चांगलं नसतं फ्रेश. आणि ह्याच्यामध्ये बघा मी जरा कांदा घालून फ्राय करून इथं आलं लसूण पेस्ट घालते मी. आणि आपला जो बाकीचे जो मसाला असतं ना ते थोडं थोडं सगळं हे बघा सगळे मॅश, फक्त बटाटा आणि हिरवे वाटाणे, बाकी कुठलं पण भाज्या नाही. आता हे टोमॅटोचं प्युरी करून घातले ते घालते. थोडंसं सगळं ते फ्राय करून घेऊया चांगलं. हे बघा सगळं मसाला घातले मी. मसाल्यामध्ये खूपच काही नाही आहे, फक्त आपल्याकडे जो आहे तेवढंच हे घालायचं. हे जरा बॉईल करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये बघा एव्हरेस्ट पावभाजी मसाला घालते मी. 2 चमचा मसाला घालते मी आणि परत जरा परतून घ्यायचं. आता प्लेट ढापून थोडंसं ठेवायचं ते पूर्ण ऑइल सेपरेट होईपर्यंत. आता मी ह्याच्यामध्ये मीठ घालते, परत थोडंसं परतून घेऊया. हे बघा सगळे भाज्या घालूनच पावभाजी करायचं म्हणून हे कंपल्सरी नाही. आपल्याकडे काय आहे तेवढं ह्याच्यामध्ये पण आपण करू शकतो. हे नाही आहे आपण नाही केलं असं नाही चालत. आपल्याकडे काय आहे त्याच्यामध्ये तुम्ही करून बघा, खूपच टेस्टी होते, चांगलं पण होते. आपल्याला सगळंच पाहिजे म्हणून ना असं हे करायचं नाही आहे, करायचं सोडायचं नाही आहे. काय असते ना घरी तेवढं वापरूनच तुम्ही सगळं करा, चांगलं होतं. आता ह्यावेळी 1 आठवडा झालं माझ्याकडे भाजीच नाही आहे. हे फक्त ना माझे गुडियाला बरं नाही म्हणून. आत्ता ह्याच्यामध्ये सगळं ते मॅश केलेलं मी हे घालते, वाटाणे आणि बटाट्याचं. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी पण घालते आणि ह्याला ना चांगलं एक 5-7-8 मिनिट तर छान बॉईल करून घ्यायचं चांगलं. आत्ता ह्याच्यामध्ये नंतर परत 1 टेबलस्पून ना मी ह्याच्यामध्ये अमूल बटर घालते. ते बघा नंतर ते वर शायनी दिसतं जरासं, त्याच्यासाठी ते अमूल बटर ना वरनं घालतात ते. मी जरा इथं टेस्ट करून बघायला लागले. हां जरासं मीठ कमी होतं तर जरा मीठ घालते मी ह्याच्यावर. थोडंसं परतून घेऊया. आता हे बघा मी पावला ना अमूल बटर लावलेले, आता शेकून घेते मी तव्यावर ठेवून. आता ना माझ्या मुलांना भूक लागली, तिकडे त्यांनी हाक मारतात लवकर दे मम्मा लवकर दे म्हणून. मी इथं थोडंसं असं फोटोसाठी म्हणून जरासं प्लेटिंग केली होती. प्लेटिंग कसं झालेलं आहे मला ना सांगा तुम्ही कमेंटमध्ये. प्लीज व्हिडिओ फुल बघा, सपोर्ट करा. खूप मेहनत लागते असा व्हिडिओ बनवायला, प्लीज सपोर्ट करा. हे मी गार्निशिंग कांदा वगैरे ठेवली, थोडासा शेव घेतलेले आहे. इथं पण बाजूला थोडासा शेव आणि 1 लिंबूचा तुकडा घातली मी. चला हे बघा माझं पावभाजीचं प्लेट कंप्लीट झालं. पिल्लू कसं झालं का पावभाजी? मस्त झाले हो. फक्त व्हिडिओसाठी म्हणून मग मी थोडंसं घेऊन बसलेली होती पेट, मतलब की असा एक व्हिडिओ राहू दे, असं आपण खायला लागलो फॅमिलीमध्ये म्हणून. फक्त 1-2 चमचा खाते, त्याच्यानंतर परत मी व्हिडिओ बंद करून परत जाते, त्याच्यानंतर परत मी खायला बसते. हे फक्त व्हिडिओसाठी म्हणून हे केली होती मी. आता ना 8:30 वाजलेले आहे. चला आता मी पावभाजी खाऊन घेते. हे बघा पावभाजी खूपच सिंपल पद्धतीने बनवलेली, कायच भाज्या नाही आहे, फक्त वाटाणे आहेत. कुठलं पण माझ्याकडे भाज्या नव्हते, सिंपल पद्धतीने बनवलेले, खूपच टेस्टी झालेला आहे. तुम्ही पण करून बघा एकदा. आणि चला हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. आरोहीचा प्लेट बघा, हे बघा इथं झालेलं आहे सगळं खाऊन. हे बघा कायच सोडली नाही आहे, सगळं क्लीन केलेली आहे. कसं झालं सगळं? मस्त झाले. चला मग तुम्ही पण माझा व्हिडिओ आवडलं तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे की मी कधी व्हिडिओ अपलोड करताना तुम्हाला पटकन ते नोटिफिकेशन येणार. चला मग उद्या भेटूया. बाय बाय. गुड नाईट.